जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 205 क्रमांकाचा श्लोक म्हणजे अर्थातच शेवटचा श्लोक जो आहे तो आपण पाहणार आहोत. त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पाहता पाहता 205 श्लोकांपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. मला जसं समजलं, जसा अर्थ उकलत गेला तसा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी काय सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. मनाची शते ऐकता दोष जाती. पहिल्या पंक्तीमध्ये रामदास स्वामींनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, आपल्याला असा उपदेश केलेला आहे. मनाची शते, शते म्हणजे अर्थातच श्लोक. मग ते म्हणतात मनाचे श्लोक ऐकल्यावरती दोष जातात, निघून जातात. मग दोष म्हणजे काय? तर दोष म्हणजे फक्त शारीरिक व्याधी किंवा एखादा रोग हा आपल्यामधील दोष आहे असं नाही. तर दोष हा आपला वैचारिक असू शकतो, आपल्याशी दुसऱ्या बाबतच्या वागण्यामध्ये दोष असू शकतो. आपलं मन आपल्याला सांगते योग्य काय अयोग्य काय, पण ज्यावेळेस आपण अयोग्य रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो आपला दोष असतो. मग ते म्हणतात जर तुम्ही मनाच्या श्लोकांचं पाठांतर केलं किंवा मनाचे श्लोक जाणून घेतले तर हे मनाच्या श्लोक आपल्या मनाला निश्चित प्रकारे चांगले वळण लावण्यास मदत करतात. म्हणून मनाचे श्लोक ऐकल्यावर आपल्या अंगी असणारे जे काही दोष असतील, जे काही आपल्या अंगी उणिवा असतील त्या निघतात. कारण आपण विचार करायला लागतो. ज्यावेळेस आपण मनाच्या श्लोकाचं पठण करतो त्यावेळेस आपण विचार करतो आणि मग तेव्हा आपल्याला समजते की नाही योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणून ते म्हणतात की मनाची शते ऐकता दोष जाती. पुढे ते म्हणतात मती मंदते साधना योग्य होती. मती मंद म्हणजे त्यांनी सर्वसामान्य जनतेला म्हटलेलं आहे. मती म्हणजे बुद्धी, की जे विचार करू शकत नव्हते, परंतु मनाच्या श्लोकांचं पठण केल्यावर मनाच्या श्लोकांचा अर्थ लक्षात घेतल्यावर ते जे पुढे साधना करणार आहेत ती योग्य आहे. कारण त्यांना अयोग्य काय योग्य काय, साधना म्हणजे काय, असत्याकडून सत्याकडे, जाणीवेकडून नेणीवेकडे म्हणजे साधना. मग ज्यावेळेस त्यांना या मनाच्या श्लोकातून त्याचा अर्थ समजेल, त्याचा भावार्थ कळेल, त्यावेळेस त्यांची बुद्धी त्यांना चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे त्या मनुष्याच्या लक्षात येईल आणि तो साधना करण्यास योग्य ठरेल. परमार्थ म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय हे त्याला समजायला लागेल आणि त्या दृष्टीने तो आपलं जीवन व्यतीत करेल. पुढे ते म्हणतात चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. मग मनाच्या श्लोकांनी अजून काय होते तर ज्ञान. ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे तर समाजामध्ये राहून कसे वागायचे ते आपल्याला समजेल. वैराग्य म्हणजे संसार सोडून संन्यासाश्रम स्वीकारणे नव्हे तर स्थितप्रज्ञ राहणे. संसार करून स्थितप्रज्ञ राहणे म्हणजेच लोभ मोह माया मत्सर या सर्वांचा त्याग करणे म्हणजे वैराग्य. सर्व आहे आपल्याजवळ परंतु तरी त्याबद्दल लोभ नाही आहे, माया नाही आहे, त्याला म्हटलं जाते वैराग्य. सामर्थ्य, सामर्थ्य म्हणजे शक्ती किंवा ताकद, परंतु ती ताकद ते सामर्थ्य कशा वेळी उपयोगी आणायचं, कोणत्या वेळी त्याचा वापर करायचा हे आपल्याला केव्हा कळेल की ज्यावेळेस आपण मनाच्या श्लोकांचं पठण करू, आपली बुद्धी त्यानुसार विचार करायला लागेल
आणि पुढे म्हणतात, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. ते स्वतःला म्हणतात की रामदास हे जे स्वामी आहेत, रामदास स्वामी, ते म्हणतात विश्वासता मुक्ती भोगी. मुक्ती म्हणजे मोक्ष. हे सगळं प्राप्त झाल्यावरती, ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य आपल्या अंगी उतरल्यावरती, आपल्याला ज्ञान प्राप्त झालंय, वैराग्य प्राप्त झालेलं आहे, सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, तेव्हा कुठे मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष म्हणजे मुक्ती. पण ती मुक्ती कशाची? तर आपल्यातील दुर्गुणांची मुक्ती होईल. आपल्यातून सर्व दुर्गुण निघून जाण्यास मदत होईल. त्याकरता मनाच्या श्लोकांचं पाठांतर करा, असंच प्रत्येक श्लोकातून श्री रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघता बघता 205 श्लोकांचा अर्थ सांगण्याचं भाग्य म्हणा मला लाभलेलं आहे. आणि या सर्व समर्थांची कृपा, प्रभू श्रीरामाची कृपा, याची मनाच्या श्लोकाची सांगता मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करते, श्री रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करते. त्यांच्यामुळे थोडीशी का होईना, परंतु माझं सुद्धा मनाच्या श्लोकांचं वाचन म्हणा, त्याचा अर्थ समजण्यासाठी चिंतन म्हणा करण्याची बुद्धी मला झाली. आणि त्यातून मी थोडं तरी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले. आणि हे सगळं तुम्ही जे माझ्या मनाच्या श्लोकांचं अर्थ ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमची सुद्धा ऋणी आहे. हा श्लोक संपला म्हणजे अर्थातच पुढचं माझं समर्थांच्या विषयी कार्य संपलं असं नाही. समर्थांचे जे वाङ्मय आहे त्याच्या प्रति जे कार्य माझं संपलं असं नाही. तर मी पुढच्या भागातून सुद्धा समर्थांच्या प्रती काही ना काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही जे मला प्रेम दिलं, माझ्या चॅनलवर तुम्ही माझ्या मनाच्या श्लोकांचा अर्थ जाणून घेते, याबद्दल मी तुमची खूप मोठी ऋणी आहे. आणि प्रभू श्री रामचंद्रांना आणि श्री रामदास स्वामींना वंदन करून मी माझी ही शृंखला संपवत आहे. धन्यवाद. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.